तो पहिलीच उदाहरण घेऊयात. आपल्याला थोडंसं ते कोणत्या स्तरामध्ये येणारे ते विद्यार्थी किंवा आपल्याला ते उदाहरण कसं सोडवायचं हे बघण्यासाठी आपण 1च रुपया घेऊयात. 1 रुपयामध्ये तो काय करतो, गाय खरेदी करण्यासाठी जातो आणि मग गाय खरेदी करायला जातो. त्याला 1 रुपयाला ती गाय खरेदी करतो आणि त्याला त्याच्या आवडीची गाय मिळते. तो गाय घेऊन आनंदाने रस्त्याने जात असतो. आणखीन एक व्यक्तीला वाटतं की मला, तो पण बघतो बाजारात, त्याला तिकडची गाय काय आवडत नाही, पण ह्या माणसाने घेऊन चाललेली चांगली गाय त्याला आवडते आणि तो त्या व्यक्तीला विचारतो, त्या शेतकऱ्याला, अरे ही गाय कुठून घेतली, किती छान आहे, मलाच पाहिजे, देतो का तू मला? तो म्हणतो नाही नाही मी नाही देणार, मी 1 रुपयाला खरेदी केलेली आहे. तो म्हणतो की तू 1 रुपयाला खरेदी केली, मी तुला 2 रुपये देतो, तुला 2 रुपये देतो, ती गाय मलाच दे. मग हा काय करतो, 1 रुपया मला आणखी मिळेल, मी दुसरी आणेल, म्हणून तो काय करतो, 2 रुपये घेतो आणि ती गाय त्याला विकून टाकतो. पुन्हा त्याच्या लक्षात येतं की मला गाय घ्यायची होती, मी घेतली नाही, पण आता माझ्याकडे 2 रुपये आलेत, मी काय करतो, मी आता परत जातो बाजारात आणि मी गाय विकत घेणारच आहे, कारण माझं ते एक आहे, मला गाय हवी आहे. मग तो जातो बाजारात आणि बघतो तर तिकडे त्याला परत एक गाय आवडते आणि ती गाय कोणती असते, ज्या माणसाने घेतलेली असते ना, त्याने विकलेली तीच गाय त्याला आवडते, बाजारातली कुठलीच गाय त्याला आवडत नाही. तो त्याला विचारतो की मला हे तेच, आता मला दुसरी काय नाही बाबा, मला घरात घ्यायचे नाहीत, नाही तर तो म्हणतो की मी तुला 3 रुपये देतो. हा पण म्हणतो माझे 2 रुपये गेले, 1 रुपया मला मिळणार आहे, तर मी ही 3 रुपयाला गाय घेतो. मग तो 3 रुपये घेतो आणि पुन्हा असंच होतं की तो गाय विकायला जातो, घ्यायला जातो आणि पुन्हा त्या व्यक्तीला आवडतो. म्हणजे पहिल्यांदा तो खरेदी करतो, नंतर त्याला पुन्हा विकायला लागते गाई, परत खरेदी करतो, त्याच्याकडे 1च रुपया होतो, म्हणजे एकच, शेवट तो 4 रुपयाला घेतो ना गाई.